ज्यांच्यासोबत तुम्ही त्या पोलीस स्टेशनला गेला त्या रोहित पवारांचं मात्र म्हणणं आहे की सुनेत्रा पवारांना रिमोट कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. असं आहे, त्या रिमोट कंट्रोल होणाऱ्या व्यक्तींपैकी नाहीत हो. इतक्या सोप्या म्हणजे कसं असतं की एखाद्या स्त्रीचं जे दुःख असतं ते दुःख अगोदर समजून घ्या, पण डोळ्यातली आगही समजून घ्या. एखाद्या वेळेस एखादा सिंह जर शांत असेल तर तो कमजोर होत नाही ना. त्याच्यामुळे ज्यावेळेस त्या डोळ्यातल्या ठिणग्या पडतील ना त्यावेळेस भल्या भल्यांची पाचावर धारण बसेल एवढं मात्र नक्की. पण तुर्तास त्या शांत आहेत याचा अर्थ त्या अबला नाहीत. शेवटी अजितदादांसोबत 40 वर्ष संसाराचा गाळा हाकणाऱ्यांपैकी ते आहेत. त्याच्यामुळे अजितदादांचं वचक त्यांना माहीत होतं आणि पक्षावर सुद्धा कसं शिस्त आणायची हे त्यांना चांगल्या पद्धतीनं आकलन आहे. त्यांना कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही, त्या पण स्वयंभू आहेत.